जिंतूर तालुक्यातील 2000च्या वर नोंदणीकृत बांधकाम कामगार राजकीय दबावापोटी गृहोपयोगी साहित्यापासून वंचित राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी केले आहे। जिंतूर तालुक्यातील जिंतूर शहर व आडगाव मधील लाभार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात येणार होते, परंतु राजकीय दबावापोटी हा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे। खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयामार्फत 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ कामगार कार्यालय परभणी यांना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर व आडगाव येथील कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तू संच ऑनलाईन नोंदणी केलेल्या कामगारांना वस्तू वाटपाचा कॅम्प लावण्यासाठी पत्र दिले होते। त्याप्रमाणे 28 फेब्रुवारी रोजी सरकारी कामगार अधिकारी परभणी यांचे पत्र क्रमांक 115/24 यानुसार मंजुरी देण्यात आली होती। त्यामुळे दिनांक 9 मार्च रोजी जिंतूर येथे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या मेळाव्यामुळे सदरील कामगारांची मजुरी बुडणार नव्हती, पण पैसे सुद्धा खर्च होणार नव्हते। त्यांना त्यांचे साहित्य मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु यामध्ये जिंतूर शहर व आडगाव मधील 2000 कामगारांची गृहोपयोगी वस्तूचा संच मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती, परंतु सदरील कामगारांना विरोधी पक्षामार्फत साहित्य वाटप होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सदरील विभागाचे सचिव आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी परभणी यांना सत्तेचा व दबाव तंत्रांचा वापर करून सदरील गृहोपयोगी साहित्य लाभार्थ्यांना वाटप करण्यास मनाई केल्याचा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे। MCN न्यूज मराठी करिता माबूद खान, परभणी। आणि ह्यानी अडवायचं, आम्हाला तेच म्हणायचं की अडू नका ना तुम्ही। आम्ही तुमचं अडवलं का? आम्ही कधी तुम्हाला बोललो का कधी की हे देऊ नका ते देऊ नका? तुम्हाला काय द्यायचं ते आणखी 10 नाही, सगळ्या जिंतूरला सगळे देऊन टाका कोण काय त्याला। आमचं काही नाही म्हणणं आहे का तुम्हाला, पण आम्हीच मागणी करताना तुम्ही आम्हाला आदेश दिले शासनानं, आणि आदेश देतानंतर ते साहित्य वाटप करताना तुम्ही विरोध करणं म्हणजे हे तुम्हीच विरोध करताय असं झालं नाही विचार करता। आम्ही केलाय का विरोध? मग हे सामान्य नागरिकांच्या ताटात माती काढण्याचा विषय आहे। हे असं कोणाकडूनही व्हायला नाही पाहिजे। सर, आपण महावितरणाच्या कार्यालयाच्या बद्दल म्हणजे समस्याबाबत सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की जिंतूर शहराला अभियंता आणि सभागृहांच्या दोन्ही पदे रिक्त आहेत आणि महावितरणाचा सगळीकडे गोंधळ सुरू आहे, आणि त्यातच आता उन्हाळा सुरू होत असल्यामुळे लोकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे। आता त्याच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा जास्त तुम्ही आमदारींबाईला जर विचारलं तर मला वाटतं बरं होईल, कारण खाली सरकार वरी सरकार त्यांचं आहे। आम्हाला इथं एखादं काम जरी मंजूर करून आणायचं असलं ना तर ते आमच्या पत्रावर असेल तर ते कॅन्सल होतं। हे लगेच जाऊन तक्रार करते, माझ्या मतदारसंघात काही द्यायचं नाही मला विचारल्याशिवाय। ही वस्तुस्थिती आहे। विजेच्या समस्या ग्रामीण भागातही भरपूर आहेत, तर ग्रामीण भागामध्ये जे तार विजेचे तार येते ज्यावेळेस लाईन चालू झाली 72 त्यावेळेस ते तार फुटण्याचे सतत हे चालू असतात, त्याने कोणाला धोका होऊ शकतो। हो, तर त्याच्या त्याच्यासाठी अरे बाबा, हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना माझ्यापेक्षा। हे मी खासदार आहे, माझ्याशी रिलेटेड विषय नाही येणार ते, पण खासदार म्हणून माझी नैतिक जबाबदारी मी झकडून देत नाही। मी माने साहेबाला त्या विषयावर बोललेलो आहे, पण इथं आम्ही केलेलं जमना ना। अरे डेप्युटीसी सुद्धा आम्हाला रुपये देत नाहीत। 300 कोटी रुपये स्थानिक स्वराज्य संस्था कुठली अस्तित्वात नसताना 100-150 कोटी ह्यांनी एकट्यानेच घेणे। अरे निवडणुका त्या नियमाप्रमाणे आता काही राहिलेलं नाही। आता आले राजाच्या मनात तेव्हा चालेल सगळं। हां, आता नियमानं आचारसंहिता लागायला पाहिजे आत्तापर्यंत। तर मागच्या वर्षी 17 एप्रिलला मतदान झालं होतं, त्याच्या अगोदर 15 एप्रिलला मतदान झालं होतं, आणखीन तर आचारसंहिताच नाही। म्हणजे खासदार म्हणून समजा आपला पत्रकार परिषदचा हेतू हा दिसतो की काही असं काही कार्यक्रम असा शासकीय वस्तू वाटपाचं म्हणणं आहे। खासदार म्हणून तुम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे। मला विश्वासात घ्यायला नाही पाहिजे, पण कुठलंही शासकीय काम असेल तर खासदारांनी आमदाराला आणि आमदारांनी खासदाराला केंद्र सरकारच्या माध्यमातून एखादं काम असेल, जसं तुम्ही आग्रह करून धाब्याला आम्हाला येऊन
तुम्ही विरोध केला की आम्हाला नाव घेतलंच पाहिजे आणि आमच्याशी उद्घाटन करायचंच नाही. ठीक आहे, तुमचा अधिकार होता, तुम्ही आम्हाला घ्यायला पाहिजे, ठीक आहे बोललं. एरवी तुम्ही उद्घाटन केले त्याचं काय, आम्हाला सोडू नका. मी उद्घाटनाच्या विषयावर नाही बोलत तुम्हाला. तुम्ही साहित्य वाटप करताना तुमच्या परिवारातून, परिवारवाद तर तुम्ही मानता, मग आता परिवारात तुमचा इथं वाटप करायला सगळा, मग हे करताना तुम्ही, आम्ही काय बोललो का तुम्हाला? मग आम्ही बी गरिबाच्यासाठीच वाटप करत होतो, काय आमच्या घरी वाटप करत नव्हतो. ते करताना तुम्हाला विरोध करायचं काय कारण होतं? एवढ्यासाठी विषय होता.